आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट अभिजित वंजारी आघाडीवर आहे। काल उशिरा रात्रीपर्यंत मतमोजणी करण्यात आली। प्रामुख्याने महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी आणि भाजपचे संदीप जोशी यांच्यात लढत असून पहिल्या फेरीपासून वंजारी यांची बढत कायम आहे। पहिल्या पसंतीच्या शेवटच्या फेरीअखेर 14,000च्या वर मताधिक्याने त्यांची सरशी राहिली। मतमोजणीच्या 5व्या फेरीअखेर 1,33,053 मतांची मोजणी पूर्ण झाली। तथापि पसंती क्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा 60,747 चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक 2 सुरू करण्यात आला। त्यानुसार दुसऱ्या पसंती क्रमाची मतं बाद फेरीनुसार मोजणीला सुरुवात झाली आहे। औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहे। अमरावतीमध्ये दुसऱ्या पसंतीच्या 21व्या फेरीनंतरही अपक्ष उमेदवार सरनाईक पुढे असल्याचं वृत्त आहे। पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघात सत्तारूढ महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारनं वर्षपूर्ती केली असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली। महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं तयार केलेल्या महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते। राज्यातली उच्च न्यायालय आणि त्याची खंडपीठं, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधिकरणं आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी येत्या 12 तारखेला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे। सर्व संबंधित पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। कोरोना विषाणू संसर्गापूर्वी दरमहा सुमारे 50 कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला संसर्ग काळात दररोज सरासरी 22 कोटी रुपये याप्रमाणे सुमारे 3,000 कोटी रुपये महसूल गमवावा लागल्याची माहिती परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली। केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल शेतकऱ्यांबरोबर 4थ्या टप्प्यातली चर्चा केली। आणखी काही मुद्द्यांवर पुढे चर्चा केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय। दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली। वारंवार हात धुणं, मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर पाळणं या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।